मंडळी, अलीकडच्या काळात प्रेमात पडायला वयाची मर्यादा नसते किंवा प्यार करने की कोई उमर नहीं होती असं अनेक विचारवंतांच्या लेखातून, सिनेमातून, वेब सिरीजमधून लोकांना ऐकायला, वाचायला आणि पाहायला मिळतं। दरम्यान काही लोकांनी हा विचार इतका आत्मसात करून घेतलाय की आता त्यांना वयाची सोडा, नात्याची पण मर्यादा राहिलेली नाहीये। सध्या संपूर्ण जगात जावयाला घेऊन पळालेल्या सासूची स्टोरी देशभरात गाजत असताना आता एक आई तिच्या मुलीच्या सासऱ्याला घेऊन पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। नवरा ड्रायव्हर, घरापासून लांब राहायचा। याच काळात व्याह्याशी सूत जुळवून ही महिला संसार अर्ध्यावर टाकून पसार झाली आणि लोकांनी डोक्याला अक्षरशः हात लावला। आता हे सगळं ऐकून इस प्यार को क्या नाम दूं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर मला माहिती आहे, पण आजकाल समाजात सर्रास असले प्रकार का वाढलेत? नेमकं चुकतंय कुठं? काय आहे ही विहीन व्याह्याची, ही डोक्याला मुंग्या आणणारी प्रेम कहाणी? सविस्तर जाणून घेऊयात। नमस्कार, मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मंडळी, अलीगडची जावयासोबत पळालेली सासू सपना उर्फ अपनादेवी पोलिसांनी आणि समुपदेशन केंद्रातल्या अधिकाऱ्यांनी सांगून सुद्धा मागे हटली नाही। तिने समाजाची पर्वा न करता तिचा जावई राहुल सोबत लग्न केलंच। राहुल तिला घेऊन त्याच्या घरी आला तेव्हा राहुलच्या बापाने डोक्याला हात लावला आणि म्हणाला, तुला आमच्या घरात स्थान नाही, घरात सोड, तू या गावातच राहू नको। कुठेतरी तोंड काळं कर, पोराचा बाप तो बाप। अपनादेवीचा धाकटा पोरगा सुद्धा पाया पडून तिला म्हणाला, घरी चल। पण सपना उर्फ अपनादेवी राहुल सोबत राहण्यावर ठाम राहिली। दरम्यान आता त्यांच्या प्रेमाची बोटी किनारी लागेल की नाही लागेल हा जरा काळच ठरवेल। पण आता याच्याही पुढे जाणारे एक प्रेम प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे। एका महिलेने आई मुलीच्या आणि पती पत्नीच्या नात्याला कलंकित केलंय। मिळालेल्या माहितीनुसार सुनील कुमार ट्रक चालवायचं काम करतो। ट्रक चालवायच्या कामामुळे सुनील महिनोन-महिने घरापासून लांब असायचा। फार कमी वेळा तो घरात यायचा। अगदी वेळोवेळी पैसे आणि आवश्यक सामान मात्र तो घरी पाठवायचा। दरम्यानच्या काळात त्याच्या बायकोने आपल्याच मुलीच्या सासऱ्यासोबत प्रेम संबंध ठेवले। आता ती महिला तिचा नवरा आणि पोटच्या मुलाला सोडून मुलीच्या सासऱ्यासोबत पळून गेली आहे। उत्तर प्रदेशच्या बदायूंमधील हे प्रकरण आहे। या प्रकरणाबद्दल समजल्यानंतर परिसरात सगळेच हैराण झाले आहेत। महिलेचं नाव ममता उर्फ विमला असल्याचं सांगितलं जातं। मुलीचा सासरा शैलेंद्र उर्फ बिल्लूच्या ती प्रेमात पडलेली आहे। पत्नी विमलाने सुनीलच्या अनुपस्थितीचा फायदा उचलून व्याह्यासोबतच अनैतिक संबंध ठेवले। विशेष म्हणजे पळून जाताना विमला घरातून रोख रक्कम आणि दागिने घेऊन व्याह्यासोबत पळून गेली। बदायूं जिल्ह्यातील दातागंज क्षेत्रात या प्रकरणाने गोंधळ उडालेला आहे। सध्या या संपूर्ण घटनेचा सुनील कुमार आणि त्याच्या मुलावर गंभीर मानसिक परिणाम झाला आहे। सदर घटनेमुळे संपूर्ण कुटुंब कोसळून गेलेले आहे। सुनीलचा मुलगा सचिनने या नात्याची पोलखोल करताना सांगितलं की आई अनेकदा व्याह्याला घरी बोलवायची, आम्हाला जबरदस्तीने दुसऱ्या खोलीत पाठवायची। दीर्घकाळ हे असं सुरू होतं। काही दिवसापूर्वी आईने अचानक एक टेम्पो बोलवला, त्यात ती सर्व सामान टाकून व्याह्यासोबत निघून गेली। तर विमला यांचे शेजारी अवैधेश कुमार यांनी सुद्धा या प्रकरणात चक्रावून टाकणारा खुलासा केलाय। तो म्हणाला, ममता अनेकदा रात्रीच्या वेळी शैलेंद्रला घरी बोलवायची, सकाळी शैलेंद्र निघून जायचा। नातेवाईक असल्याने वस्तीतल्या लोकांना त्याच्याबद्दल जास्त काही संशय आला नाही। पण सध्या हे प्रकरण समजल्यानंतर आता सगळेच हैराण झालेत। आता ही झाली घरच्यांची आणि शेजारच्यांची चर्चा, पण या संपूर्ण प्रकरणाबद्दल पोलिसांनी काय सांगितले तेही ऐकूयात। मंडळी, पीडित सुनील कुमारने त्याच्या बायको आणि व्याही शैलेंद्र विरुद्ध पोलीस ठाण्यात कंप्लेंट दिली। तसंच तक्रार नोंदवल्यानंतर कठोर कारवाईची मागणी केली। क्षेत्राधिकारी के तिवारी यांनी याबद्दल असं सांगितले की या प्रकरणाचा तपास सुरू आहे, आवश्यक साक्षी पुरावे गोळा केले जात आहेत। चौकशीनंतर आरोपीवर योग्य ती कारवाई करण्यात येईल। आता या प्रकरणानंतर पुन्हा एकदा समाज म्हणून काही प्रश्न चौथऱ्यावर आलेले आहेत। हल्लीच्या काळात असे अनैतिक संबंध नेमके का वाढलेत? शरीर सुख, पैसा, शो ऑफ हे एकमेव कारण आहे की यामागे काही मानसिक कारणे देखील आहेत? कारण तज्ञांच्या मते अनैतिक संबंधांमध्ये जितका शरीर सुखाचा मुद्दा महत्त्वाचा असतो तितकीच मानसिकता देखील कारणीभूत असते। आपल्या समाजात स्त्रियांना कायम बंधनात ठेवण्याची मानसिकता म्हणून पाहण्यात आले। दरम्यान त्या बंधनांचा राग मनात साठून एके दिवशी त्या भावनांचा असा अनैतिकरित्या उद्रेक होतो असं मानसोपचार तज्ञ सांगतात। तशा वेळी त्यांना आपण बंधने जुगारून काहीतरी मोठा विद्रोह केलाय असं वाटू लागतं। इतक्या दिवस आपण दुसऱ्यांच्या स्वप्नासाठी जगलो, आता आपल्यासाठी स्वतःसाठी जगू अशी भावना त्यांच्या मनात वाढीस लागते आणि त्या परपुरुषाकडे आकर्षल्या जातात। जेव्हा कोणीतरी त्यांच्या भावनिक संवेदनेला हात घालतो तेव्हा त्या पुरुषांच्याकडे आकर्षित होतात आणि त्यांच्या मनात चलबिचल सुरू होते आणि मग त्या डेअरिंग करायला मागोपुढे पाहत नाहीत। स्त्री हा मुळातच भावनिक विषय आहे, जो समजून घेण्यात या पुरुष प्रधान समाजात पुरुषांची अख्खी हयात चालली जाते। त्यामुळे विषय समजला नसल्याने त्याचा पेपर सोडवताना अनेकांची दमछाक होते। विवाहबाह्य संबंधांना शारीरिक सुखापेक्षा जास्त ही मानसिक कारणे कारणीभूत आहेत आणि यावर समाज म्हणून लवकर तोडगा काढणं गरजेचं आहे। निदान पुढे जाऊन अशा प्रकारे अनेक कुटुंबांना बदनामीची झळ सोसावी लागू शकते। अशा घटना होऊ नयेत म्हणून काय करायला हवं? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि हा जर व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी FB या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला मंडळी विसरू नका। धन्यवाद।